बिग बॉस मराठी सुरू झाल्यावर बिग बॉस मराठीचे प्रेक्षक नेहमीच भाऊच्या धक्क्याची वाट बघत असतात. पण आता रितेश देशमुख हे भाऊच्या धक्क्यावर एक एक करत सगळ्यांची शाळा घेणार आहेत. आता तन्वी नंतर रुचिता जामदार हिला सुद्धा रितेश देशमुख यांनी चांगलंच सुनावलंय. खरं तर बिग बॉसच्या घरात 17 स्पर्धकांमध्ये एक धाकड गल घरात गेली, ती म्हणजे रुचिता जामदार. कोल्हापूरचा ठसका असलेली रुचिता पहिल्या दिवसांपासून फुल ऍक्टिव्ह मोडमध्ये. पहिल्याच दिवशी रुचिता आणि तन्वी या दोघींमध्ये जोरदार भांडण झालं आणि त्यानंतर रुचिता चर्चेत आली. त्यानंतर बिग बॉसने दिलेली पॉवर की तिने हलक्यात घेतली आणि ती हरवली. त्यानंतर करणने तीच चावी तिच्याकडून घेतली, पण त्यानंतर बऱ्याच विरवण्या केल्या, पण तरीही करणने ती चावी तिला दिली नाही. त्यानंतर रुचिता घरातील बाल्कनी एरियामध्ये जोरजोरात ओरडू लागली. त्यानंतर तिने अपशब्द वापरायला सुरुवात केली. यावेळी सोनालीला सुद्धा ती बरंच काय काय बोलली, पण त्यानंतर शेवटी सोनालीनेच तिची समजूत काढली. भांडणादरम्यान रुचिताचा आवाज प्रचंड मोठा आणि लाऊड असतो, त्यामुळे आता थेट भाऊच्या धक्क्यावर तिची शाळा घेतली जाणार. आता रितेश यांनी घरातील व्हॉइस नाही तर नॉईज म्हणत तिला चांगलंच सुनावलंय. कलर्स वाहिनीने याचा प्रोमो शेअर केलाय. या प्रोमो मध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की रितेश देशमुख रुचिताला म्हणाले, रुचिता जामदार, तुम्ही काय म्हणता, मी वाघीण आहे, वाघीण. अहो, पण महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वतःला पंजा मारणारी वाघीण पाहिली. महाराष्ट्राला वाटलं होतं तुम्ही या घराचा व्हॉइस व्हाल, त्यामुळे सध्याची परिस्थिती बघता तुम्ही आता फक्त नॉईज झालाय. त्यामुळे बिग बॉसचा हा वीकेंडचा वॉर पाहण्यासाठी सगळेच प्रेक्षक आता खूप एक्साइटेड आहेत. तुम्ही सुद्धा किती एक्साइटेड आहात हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि आणखी कोणाची शाळा घेणार याचं नाव सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच बिग बॉसचे अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर मराठी मनोरंजन विश्वाला सबस्क्राईब करायला विसरू नका.